हॅलो लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या बहिणींनो, खुशखबर खुशखबर खुशखबर. भारताच्या प्रधानमंत्र्यांनी लाडक्या बहिणींसाठी 10,000 रुपयाची घोषणा केलेली आहे. सोबतच लाडक्या बहिणींनो, तुम्हाला आज मी 4 आनंदाच्या बातम्या देणार आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला 101% पैसे मिळणार म्हणजे मिळणार. लाडक्या बहिणींनो, तुम्हाला मिळणार आहे 10,000 रुपये. बघा, लोकसत्ताची न्यूज आहे. महाराष्ट्रातला जो एमपीएससी यूपीएससी मराठी भाषेमध्ये वापरला जाणारा पेपर आहे, त्या पेपरनी परफेक्टली सांगितलंय आपल्या भारत सरकारतर्फे लाडक्या बहिणींना 10,000 रुपये मिळणार आहे. सोबतच महाराष्ट्र सरकारच्या अजून काही गोष्टी आलेल्या आहेत, त्याची संपूर्ण माहिती लाडक्या बहिणींनो. सोबतच गॅसचा हप्ता वाटप झालेला आहे. तुमच्यापैकी कोणत्या बहिणींच्या अकाउंटमध्ये गॅसचा हप्ता आलेला आहे ते सुद्धा सांगा. सोबतच लाडक्या बहिणींनो, तुमची ई-केवायसी झाली का? कारण ही अत्यंत महत्वाची न्यूज आलेली आहे. 10,000 रुपये भेटणार आहे लाडक्या बहिणींनो. तुम्ही तुमची केवायसी झाली का? कमेंट बॉक्समध्ये सांगा. सोबतच ज्या बहिणी अपात्र होते त्यांनी सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुम्हाला सोबत कर्ज वाटप सुद्धा केल्या जाणार आहे. सविस्तर माहिती देणार आहोत. एक एक करून लाडक्या बहिणींनो तुम्हाला प्रत्येक 4ही आनंदाच्या बातम्या विथ प्रूफ सहित दाखवणार आहे. तर लाडक्या बहिणींनो, मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तुमची ई-केवायसी झाली की नाही. कारण असंच म्हटलं जातं की ज्या बहिणींची ई-केवायसी झाली, सोबतच ज्या बहिणी जून जुलै ऑगस्ट महिन्यात अपात्र होत्या, सगळ्यांनाच आता 10,000 रुपये मिळणार काय? भाऊबीजेची ओवाळणी केंद्र सरकारमार्फत सोबत राज्य सरकारमार्फत मिळणार का? याची आकांक्षा आपल्याला लागलेली आहे आणि ती आकांक्षा आता दूर होणार आहे. बघा लाडक्या बहिणींनो, लोकसत्ताची न्यूज आहे. लोकसत्ताची न्यूज. बिहारमध्ये ही लाडक्या बहिणी, बरोबर, जसं महाराष्ट्रामध्ये लाडक्या बहिणी होत्या तशाच बिहार राज्यामध्ये सुद्धा लाडक्या बहिणी आहे. 75 लाख बहिणींना, 75 लाख महिलांना 10,000 रुपये मोदींचे हस्ते योजनेला आरंभ. बघा लाडक्या बहिणींनो, बिहार या राज्यामध्ये जसं महाराष्ट्रामध्ये लाडक्या बहिणी होत्या, तर बिहार राज्यामध्ये सुद्धा लाडक्या बहिणी ठरलेल्या आहेत. 75 लाख बहिणींना काय मिळालं आहे? 10,000 रुपये मिळणार आहे. हप्त्याचे 10,000 रुपये मिळणार आहे लाडक्या बहिणींनो. तर तुम्हाला सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा की महाराष्ट्रामध्ये सुद्धा असंच केंद्र सरकारने किंवा राज्य सरकारने योजना चालू करावी का, की ज्या बहिणींना खरंच पैशाची गरज आहे त्या बहिणींच्या अकाउंटला 101% 10,000 रुपये यावं का, असं तुम्हाला वाटत असेल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि हा व्हिडिओ महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत पोहोचवा, जेणेकरून लाडक्या बहिणींनो, प्रत्येक महाराष्ट्रातील बहिणींना, ज्या गरजू बहिणी आहे त्यांना 10,000 रुपये मिळेल महिन्याला. म्हणजे त्यांचा सगळा जो खर्च आहे तो इथून निघून जाईल. लाडक्या बहिणींना बघा, तुमचं मुलाचं शिक्षण, तुमचं घर या 10,000 रुपयामध्ये चालू शकते. तर महाराष्ट्रामध्ये ही अशी योजना सुरू करावी का? प्रत्येक लाडक्या बहिणींना कमेंट बॉक्समध्ये सांगावं. बिहार मुख्यमंत्री महिला रोजगार योजनेची सुरुवात शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आली. या योजनेत 75 लाख महिलांना खात्यात प्रत्येकी 10,000 रुपये हस्तांतरित करण्यात आले. बिहारमध्ये 2 महिन्यात विधानसभा निवडणूक होत आहेत, म्हणजे पुढच्या नंतर 2 महिन्यामध्ये निवडणुका आहेत. तर लाडक्या बहिणींनो, तुम्हालाही 10,000 रुपये पाहिजे का, असं सांगा. जर तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. बिहारमध्ये योजनेतील प्रत्येक कुटुंबातील एका महिलेला, आपल्या महाराष्ट्रामध्ये 2 महिला होतात, तिथे एका महिला म्हणजे 10,000 पुरते ना लाडक्या बहिणींनो. तर कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्हाला काय पाहिजे. पहिली खुशखबर. दुसरी खुशखबर आहे लाडक्या बहिणींनो, लाडक्या बहिणींना मिळणार मोफत गॅस सिलेंडर. अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. असा करा अर्ज. लाडक्या बहिणींनो, वर्षातून 3 सिलेंडर कोणाला मिळतं? लाडक्या बहिणींना मिळतं. 2 सिलेंडर मिळाले जून, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल पहिला हप्ता. त्यानंतर मे, जून, जुलै, ऑगस्ट दुसरा हप्ता. सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर तिसरा हप्ता वाटप सुरू झाला. तर कोणत्या कोणत्या लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये तिसरा हप्ता जमा झाला त्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगा. सोबतच याचा अर्ज कसा करायचा याचा एक स्पेशल व्हिडिओ येणार आहे, त्याच्या हिशोबाने तुम्ही तो अर्ज करू शकता. त्याच्यानंतरची लाडकी बहिणींनो, तुम्हाला तिसरी गुड न्यूज. बघा, लाडकी बहीण योजना लाडक्या बहिणींना पायावर उभं राहणार. व्यवसायासाठी कर्ज हप्ते मिळणार. बघा लाडक्या बहिणींनो, आता लाडक्या बहिणींना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी सरकारमार्फत मोठा आदेश देण्यात आला आहे की लाडक्या बहिणींना काय द्यायचं आहे? कर्ज द्यायचं आहे. ते बिनवाजी कर्ज द्यायचं आहे. लाडकी बहिणींना निकषांना ई-केवायसीला सामोरे जावं लागेल, तरी सरकारने यासाठी अजून एक मोठं पाऊल टाकलंय. त्यांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी कर्ज उपलब्ध करून दिलेलं आहे. बघा, सविस्तर न्यूज सांगतोय. TV9 ची न्यूज आहे. या योजनेत महिलांसाठी 1 लाखापर्यंत कर्ज पुरवठा करणार आहे. 1 लाखापर्यंत महिलांना 0% कोणताही कर्ज तुम्हाला म्हणजे त्या ठिकाणी व्याजदर द्यायचा नाही. हा कर्ज पुरवठा केला जाऊ शकतो. मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. मुंबई बँकने 3 सप्टेंबर पासून ही योजना लाडक्या बहिणीसाठी सुरू केलेली आहे. या योजनेत 1 लाखापर्यंतचे कर्ज 0% व्याजदराने मिळणार आहे. तर लाडक्या बहिणींनो, ही मुंबईमध्ये सुरू झाली, तर असंच आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये व्हायला पाहिजे का, असं तुम्हाला वाटते का? तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. मुंबई शहर उपनगरामध्ये लागू आहे. उर्वरित महाराष्ट्रात लवकरच योजना लावली जाऊ शकते. लवकरात लवकर लावावी. त्यामुळे ग्रामीण भागातील अनेक महिलांना उद्योग व्यवसाय सुरू करता येणार आहे. ही एक मोठी संधी असणार आहे लाडक्या बहिणींनो. तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि या व्हिडिओला महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत पोहोचवा, जेणेकरून जसं बिहारमध्ये 10,000 रुपये प्रत्येक कुटुंबाला मिळत आहे दर महिन्याला, हे सुद्धा आपल्या महाराष्ट्रामध्ये मिळायला पाहिजे. आणि आपण सरकारकडे मागणीच काय करतोय रे? हेच तर मागणी करतोय की आम्हाला सरसकट बहिणींना काय ठेवा, सरसकट बहिणींना लाभ द्या. इकडे तर 75 लाख बहिणींना दर महिन्याला 10,000, आमच्या महाराष्ट्रामध्ये तर फक्त आणि 2 कोटी महिलांना महिन्याचे 1,500 रुपये द्यायचे, तरी सुद्धा सरकार कुठे येत आहे?
अपात्र पात्र ई-KYC याच्या मागे लागलेला आहे. तर लाडक्या बहिणींनो, तुम्ही व्हिडिओला जर महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत पोहोचवलं, या व्हिडिओला जर लाखो व्ह्यूज आले, तर आपण सरकारकडे म्हणू शकतो की जसं केंद्र सरकारने महिलांना दिलाय बिहारमध्ये, तसंच तुम्ही सुद्धा आम्हाला देऊ शकता. हा आपण मागणी करू शकतो. म्हणून व्हिडिओला महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत पोहोचवा, तमाम बहिणींपर्यंत. आणि प्रत्येकाने कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सगळ्यांचं स्टेटस ठेवा, इंस्टाग्राम, फेसबुक सगळीकडे ठेवा. लाडक्या बहिणींनो, 2021 मध्ये 2100 रुपये हप्ता केव्हा, तर यासाठी आपल्या महाराष्ट्रातील लोकांनी सांगितलंय. आदित्य गडकरी मॅमनी सुद्धा सांगितलंय, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय, उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलंय की आमच्या महाराष्ट्रामध्ये जेव्हा काय कंडिशन, फायनान्शियल कंडिशन चांगली होईल, तेव्हा आम्ही लाडक्या बहिणींना लाभ देऊ योग्य वेळ. तर मला असं वाटतं दिवाळीनंतर ई-KYC झाली की आता 15 आणि 16 हप्ता आम्हाला देऊन द्या. आणि जर आमचं सगळं झालं तर आम्हाला कधीपासून द्या, जो पुढचा हप्ता आहे तर दिवाळीच्या नंतर पासून 2100 रुपये द्यायला सुरुवात करा. सोबतच लाडक्या बहिणींनो, महाराष्ट्रामध्ये सुद्धा भाऊबीजीची भेट भेटलेली आहे. महाराष्ट्रामध्ये सुद्धा महाराष्ट्र सरकारने काय दिलेली आहे, भाऊबीजीची भेट दिली आहे. लाडक्या बहिणींनो, हे फक्त अंगणवाडी ताईंसाठी आहे. तर मला म्हणायचं आहे, ज्याही लाडक्या बहिणी आहेत त्यांना 15वा आणि 16वा हप्ता माझ्या लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये द्यावा, म्हणजे 3000 रुपये त्यांना द्यावे. ही सरकारकडे नम्र विनंती आहे. त्यांनी करायलाच पाहिजे. कारण जर तुम्ही अंगणवाडी सेविकांना देत आहे, तर माझ्या लाडक्या बहिणींना तुम्ही बात करू शकत नाही किंवा त्यांना असं म्हणू शकत नाही की बाबा तुम्हाला 1500 देतो किंवा हे देतो. तर म्हणून ज्या बहिणींना 15वा आणि 16 हप्ता मिळाला नाही त्यांना 3000 रुपये, ज्या बहिणींना ऑगस्टचा हप्ता मिळाला नाहीये त्यांना 4500 रुपये, ज्या बहिणींना जुलैचा हप्ता मिळालेला नाहीये त्यांना 6000 रुपये, आणि ज्या बहिणींना जून पासून अपात्र ठरल्या त्यांना 7500 रुपये तुम्ही लवकरात लवकर द्यावं. माझ्या लाडक्या बहिणी वाट बघत आहे. भाऊबीजीची ओवाळणी त्यांच्या पदरी टाकावी, हीच मागणी आपली सरकारकडे आहे. जसं तुम्ही अंगणवाडी सेविकांना देऊ शकता, तसं तुम्ही माझ्या लाडक्या बहिणींना सुद्धा द्या. बघा लाडक्या बहिणींनो, आपल्या भारताच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बिहारमध्ये 10,000 रुपये ही दिलेली आहे. पहिली आनंदाची बातमी की ते तुम्हालाही भेटू शकतात. तुम्ही जर व्हिडिओला लाईक केला, शेअर केला, सबस्क्राईब केला, महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत पोहोचवलं, सपोर्ट केला, तर 10,000 तुमच्या अकाउंटला सुद्धा येऊ शकतं लाडक्या बहिणींनो दिवाळीपर्यंत. दुसरी न्यूज काय दिली, गॅसचा हप्ता जमा झालेला आहे. तिसरी न्यूज काय दिली लाडक्या बहिणींनो, की अंगणवाडी सेविका. आणि चौथी न्यूज दिली की कर्ज वाटप सुद्धा सुरू होणार आहे, आणि प्रत्येक गोष्टी सबूत सहित दाखवल्या आहेत. तर लाडक्या बहिणींनो, तुमचं काम आहे, तुम्ही जर व्हिडिओला सपोर्ट केलं तर आपल्याला सुद्धा आपल्या ज्या मागण्या आहेत त्या परिपूर्ण होऊ शकतात. आता माझं काम संपलं, तुम्हाला ऑथेंटिक इन्फॉर्मेशन देण्याचं होतं, तर आता फक्त तुमचं काम आहे, तुम्ही कुठेपर्यंत पोहोचवा या न्यूजला, महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत पोहोचवा, जेणेकरून आपल्याला 10,000 रुपये मिळेल, 7,500 रुपये मिळेल, 3,000 रुपये मिळेल, 6,000 रुपये, 4,500 रुपये मिळेल, आणि मोदींच्या हस्ते आपल्याला किती पाहिजे, 10,000 रुपये पाहिजे लाडक्या बहिणींनो. चला तर मग इथे थांबतो आणि भेटतो नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय श्रीराम, जय महाराष्ट्र.